गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मित्रांनो बॉटनी विषयातील फर्स्ट चॅप्टर क्लास 12 मधील सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ द फ्लावर प्लांट्स. आपण ह्यूमन रिप्रोडक्शन ऑफ द पाहिलेले झुलॉजी पार्टमध्ये, आता आपण बॉटनी पार्टमध्ये पाहत आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ द फ्लावर म्हणजे वनस्पतींचं म्हणजे प्लांट्सचं रिप्रोडक्शन ऑफ द फ्लावर्स हे आपण पाहणार आहोत. तर वेळ न वाया घालवता आपण NCERT जे आपल्या नीटसाठी महत्त्वाचे आहे त्या NCERTच्या काही नोट्स आपण काढलेल्या आहेत त्याच्या आधारावर आज आपण हा सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ फ्लावरिंग प्लांट्स पाहणार आहोत मित्रांनो. तर पहा, व्हिडिओला सुरुवात करूया. गॅमेट फॉर्मेशन अँड द गॅमेट फ्युजन इज कॉल्ड ॲज झायगॉट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. पहा मित्रांनो, रिप्रोडक्शन होण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, काही इव्हेंट्स महत्त्वाचे असतात. त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्टिलायझेशन. गॅमेट तयार होणं म्हणजे फॉर्मेशन ऑफ द गॅमेट म्हणजे गॅमेट्सचं तयार, मेलमध्ये स्पर्म अँड फिमेल्समध्ये ओव्हम जसं तयार होतं अगदी त्याचप्रमाणे हे गॅमेट फॉर्मेशन महत्त्वाचं असतं. आणि त्या गॅमेटचं फ्युजन म्हणजे फर्टिलायझेशन म्हणजे मेल गॅमेट स्पर्म ह्या ओव्हम गॅमेटपर्यंत जाण्याला या दोघांचं फ्युजन होण्याला काय म्हणतात, त्या ठिकाणी एक नवीन गोष्ट तयार होते त्याला झायगॉट असं म्हणतात. आणि त्या झायगॉटलाच फर्टिलायझेशन ही इव्हेंट्स पाहिलेली असते. तर पहा मित्रांनो, आता हा जे सेक्शुअल रिप्रोडक्शन, आता रिप्रोडक्शनचे दोन प्रकार पडतात हे आपल्याला माहिती की असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड द सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण पाहिलेले की एकच सेक्सेस महत्त्वाचा असतो आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन सेक्सेस महत्त्वाचे असतात. जसं आपण ह्युमन रिप्रोडक्शन पाहिले की मेल अँड द फिमेल्स, अगदी त्याचप्रमाणे आपण फ्लावर्समध्ये पाहत आहोत. तर फ्लावर्समध्ये काय असतं, आता पहा ॲल्गी, आता आपण सिम्पल टू कॉम्प्लेक्स जात आहोत. ॲल्गी, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. आता त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी एक महत्त्वाचं जे किंगडम आहे त्याला काय म्हणतात, अँजिओस्पर्म. तर पहा मित्रांनो, अँजिओस्पर्म काय असतं, सीड्स आर कवर्ड बाय फ्रूट्स. आता जे आपले काही गोष्टी, आता काही वनस्पती असतात त्यांना फळे तरी लागतात, फुलं लागत नाहीत. काही वनस्पती अशा असतात ज्यांना फुले लागतात फक्त आणि फक्त फुले लागतात, फळ लागत नाहीत. काही गोष्टीमध्ये फळे लागतात पण त्यांना सीड्स म्हणजे सीड्स नसतात. अगदी त्याचप्रमाणे पण अँजिओस्पर्म ही अशी गोष्ट आहे, त्याला फ्लावर असतो, सीड असतो अँड फ्रूटसुद्धा असतो. तर पहा मित्रांनो काय म्हणत आहे, अँजिओस्पर्म सीड्स आर कवर्ड बाय फ्रूट. अँजिओस्पर्म प्रेझेंट ऑफ द फ्रूट म्हणजे याच्यावर प्रेझेंट कशाचं आहे, फळसुद्धा याच्यावर लागलेलं असतं. प्रेझेंट ऑफ द फ्लावर. त्याच्यानंतर काय म्हणत आहे, प्रेझेन्स ऑफ द डबल फर्टिलायझेशन, याच्यावर डबल फर्टिलायझेशन झालेली असते. पहा मित्रांनो, अँजिओस्पर्म आर मोस्ट डेव्हलपमेंट plants and they adapt to make sure the formation of end product of a sexual reproduction. हा काय म्हणत आहे, अँजिओस्पर्म हे आर मोस्ट डेव्हलपमेंट प्लांट. हे जे अँजिओस्पर्म आहे हे अतिशय मोस्ट डेव्हलप्ड प्लांट आहे. त्याच्यानंतर दे अडॅप्ट टू मेक शुअर द फॉर्मेशन ऑफ एंड प्रोडक्ट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याने रिप्रोडक्शन स्टार्ट केल्यानंतर तो फळ बनल्याशिवाय सोडत नाही म्हणजे सीड्स अँड द फ्रूट. सीड्स म्हणजे फर्टिलायझेशन ओव्हल अँड द फ्रूट म्हणजे फर्टिलायझ्ड ओव्हरी. पहा मित्रांनो, हा शब्द महत्त्वाचा आहे. सीड म्हणजे काय, फर्टिलायझ्ड ओव्हल अँड द फ्रूट म्हणजे काय, फर्टिलायझ्ड ओव्हरी. तर पहा, ऑल फ्लावरिंग प्लांट शो सेक्शुअल रिप्रोडक्शन बट ते कॅन असेक्शुअल रिप्रोड्यूस व्हेजिटेबली. स्टेम ऑफ रोज, बड ऑफ पोटॅटो. आता काही गोष्टी असतात की त्या विदाऊट सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा काय करतात, विदाऊट फ्लावर सुद्धा काय करतात, ते रिप्रोडक्शन करतात. तर पहा, जे आपले आलू, पोटॅटो, बड ऑफ द पोटॅटो जसा त्याच्या स्किननी उगवतो अगदी त्याचप्रमाणे स्टेम ऑफ द रोज. आपण जर गुलाबाचं फूल पाहिलं किंवा गुलाबाचं प्लांट पाहिलं, त्याची जर आपण एक स्टिक किंवा एक काडी मोडून जर परत दुसऱ्या ठिकाणी लावली तर त्या ठिकाणी सुद्धा ते ग्रो म्हणजे डेव्हलप व्हायला चालू होते. यालाच काय म्हणतात, बट दे कॅन असेक्शुअल रिप्रोडक्ट व्हेजिटेबली. पहा, हे झालं आपलं इंट्रोडक्शन ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन झालेले. आता आपण फ्लावर्सला स्टार्ट करूया. तर पहा मित्रांनो, ॲस्थेटिक, ऑर्नामेंटल, रिलिजियस, कल्चर्ड व्हॅल्यूज. आता पहा, फ्लावर्स ऑफ द इम्पॉर्टंट इन द आवर लाईफ. आता फ्लावरचं इम्पॉर्टंट आपल्या लाईफमध्ये काय आहे, तर फ्लावरचं इम्पॉर्टंट ॲस्थेटिक म्हणजे आपण आपलं घर सजवण्यासाठी सुद्धा फुलांचा वापर करतो. ऑर्नामेंटल, एखादा जर आपल्या ठिकाणी फंक्शन, एखादा कार्यक्रम असेल, एखादा विधिविधान असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण
फ्लावर्स वापरतो. त्याच्यानंतर रिलिजियस म्हणजे एखादा व्यक्ती जन्मला त्याच्या बर्थडेपासून त्याच्या मृत्यूपर्यंत फुलांचा वापर केला जातो. अँड द कल्चर्ड व्हॅल्यू, याची कल्चर्ड व्हॅल्यू अशी आहे, जे आपलं कल्चर्ड व्हॅल्यू पाहिलं तर कल्चर्ड व्हॅल्यूमध्ये जे व्हॅली काय गार्डन्स ज्या ठिकाणी डेकोरेट करण्यासाठी सुद्धा या फ्लावरचा उपयोग पडतो. फॉर कव्हरिंग डिफरंट फिलिंग्स, याला काय केलेलं असतं म्हणजे याच्या फिलिंग कशा असतात, लव प्रेम, त्याच्यानंतर अफेक्शन, ग्रीप, मोरिंग, हॅप्पी असो, सॅड असो, लव असो, ब्रेकअप असो, त्याच्यामध्ये आपण काय फ्लावर्सचा वापर करू शकतो. पहा मिरिड्स ऑफ द फ्लावर, मिरिड्स म्हणजे गुच्छा. आता गुच्छा फुलांचा काय असतो, गुच्छा असतो. मिरिट ऑफ द फ्लावर ग्रुप टू अट्रॅक्ट इन्सेक्ट पॉलिनेशन. पहा हे जे फ्लावर्स असतात ते कलरफुल असतात, त्याला सुगंध असतो. कशामुळे असतो, टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट ऑफ द पॉलिनेटर्स. म्हणजे हे जे आता पहा हे जे आपलं फूल आहे, आता या फूल हा रंगीबिरंगी आहे. या रंगीबिरंगी किंवा याचा सुगंध आहे हे कशामुळे आहे, कारण तो अट्रॅक्ट करू शकतो. कशाला अट्रॅक्ट करू शकतो, इन्सेक्टला. त्याची इन्सेक्टला अट्रॅक्ट करायची गरज काय आहे, तर याच्यावर जे पॉलन सॅक्स लागलेले आहेत, जे पॉलन ग्रेन्स लागलेले आहेत, याला चिटकवतात. म्हणजे याला जर आपण एखादा स्पर्श झाला तर त्या ठिकाणी त्याचं काय व्हायलेलं असतं, फ्लावरेशन. म्हणजे दे अट्रॅक्ट इन्सेक्ट पॉलिनेटर. एड्स ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन, म्हणजे याचं एवढंच उद्देश आहे की याच्यावर जर एखादा इन्सेक्ट बसला तर तो मेल्स गॅमेट घेऊन जाऊन तो फिमेल गॅमेटला ज्यावेळेस चिटकेल त्यावेळेस एड्स ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शनला स्टार्ट होईल. सेंट अँड द फ्रॅग्मॅटिक परफॉर्मन्स फ्लावर्स ऑफ द साईट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे सेंट अँड द फ्रॅगमेंटेशन कलर्स हे काय आहेत, फ्लावर्स ऑफ द साईट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे आहे आपल्या फूल. तर या फुलाला अट्रॅक्ट करायची काय गरज आहे, कारण या अट्रॅक्ट करण्याच्या नंतर त्याच्यावर इन्सेक्ट बसतील आणि ते इन्सेक्ट कशानंतर सेकंडला फिमेल ओव्हरीला जाऊन चिटकतील आणि त्यावेळी त्याचं काय रिप्रोडक्शनला स्टार्ट होईल. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत आता, फ्लावरचं आपण स्टार्ट केलेले. तर फॉर बायोलॉजिस्ट, म्हणजे बायोलॉजिस्टसाठी काय आहे, फ्लावर इज द मॉर्फॉलॉजिकल अँड द एम्ब्रियोनिकल मार्वल साइट्स ऑफ द सेक्स रिप्रोडक्शन. जर आपण एखाद्या JS पेरेंटला विचारलं तर फ्लावर म्हणजे काय, तर फ्लावरचं तो काय म्हणले, एक फूल काय जे सेंट कलरफुल 2-3 प्रॉपर्टी सांगतात. पण फॉर बायोलॉजिस्ट काय असतं, फ्लावर इज द मॉर्फॉलॉजिकल अँड द एम्ब्रियोनिक मार्वल अँड द साइट्स ऑफ द सेक्स रिप्रोडक्शन. मोस्ट अट्रॅक्टिव्ह अँड द आय कॅचिंग. हे फ्लावर्स कसे असतात, मोस्ट अट्रॅक्टिव्ह अँड द आईज कॅचिंग, म्हणजे आपल्या डोळ्यांना त्या ठिकाणी आकर्षित करतात. अँड मोस्ट अट्रॅक्टिव्ह एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट अकर्स हेअर सीड इन्सेक्ट. याच्यामध्ये काय असतं, आता आपण याच्या फ्लावरचा एक ना एक पार्ट पाहणार आहोत. याच्यामध्ये काय म्हणत आहे, एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट अकर द सीड्स इनसाइड. म्हणजे याच्या आत काय असतात, याच्या आतमध्ये काय असतात, सीड्स असतात मित्रांनो. तर पहा मेल अँड द फिमेल सेक्स ऑर्गन आर फाउंड. याच्यामध्ये आता हे काही याच्या आता आपल्याला आपल्या भाषेत जर बायोलॉजिस्टला विचारलं याच्यामध्ये काय असतात, फिमेल साईड्स असतात आणि त्याच्यानंतर मेल साईड्ससुद्धा सेक्सेस ऑर्गन असतात. तर पहा मित्रांनो, वेन डिझाईन ऑफ द फ्लावरिंग प्लांट इज टेकन फ्लोर मेरिस्टम. आता आपण हे झालं आपलं फ्लावर. तर ह्या फ्लावर काय ही झाली काय आपली लँड म्हणजे जमीन. त्याच्या खाली काय झाले, रूट एपिकल मेरिस्टम म्हणजे रामच्या आपण सोप्या भाषेत जर काय लक्षात ठेवण्यासाठी काय म्हणत आहोत, राम. आर म्हणजे रूट, ए म्हणजे एपिकल एम म्हणजे मेरिस्टम अँड द शूट एपिकल मेरिस्टम म्हणजे सॅम म्हणजे शूट एपिकल मेरिस्टम आणि रूट एपिकल मेरिस्टम. हे एक मॉर्फॉलॉजिकल हे आपण पाहिले. आता पहा वेन डिझायनिंग ऑफ द फ्लावरिंग पार्ट इज टेकन फ्लोर मेरिस्टम, गायनोशियम, अँड्रोशियम, इंटरकोड, पेटल, सेपल्स. आता पहा इंटरकोड. आता आपण ह्या फ्लावर्सचं एक पार्ट पाहू. या फ्लावरचा एक आपण पार्टला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी मी एक फिलामेंट घेत आहे आणि त्या फिलामेंटच्या आधारावर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर पहा हे जे घेतलेलं आहे आपण, आता पहा हे काय झालं, हे झालं त्याचा. आता याच्या ह्या फिगरवर याचा आपण म्हणजे प्रॅक्टिकल करून पाहत आहोत.
तर पहा मित्रांनो फ्लोअर मेरिस्टम. आता हे काय सेपल्स म्हणजे काय, हे ज्या पाखुळ्या आहे म्हणजे या सेपल्स आहेत. त्याच्यानंतर पेटल्समध्ये जे ग्रीन आहे ओव्हरीच्या वर, आता हे जे साईडने ग्रीन पानं आलेले आहेत त्याला काय म्हणतात, त्यांना म्हणतात की पेटल्स अँड द अँड्रोसियम इंटरकोट. याच्यामध्ये काय असतं, आता याच्यामध्ये जर आपण मध्ये याच्या सेंटरला जर आपण पाहिलं तर याच्या सेंटरला या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण सेपल्स अँड द पेटल्स काढून टाकू, त्याच्यानंतर आपल्याला दिसण्यास सोपं जाईल. पहा हे झालं आपलं बायोलॉजिकल म्हणजे आता पहा याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय केलेलं आहे. आता याचं पूर्णच आपण इंटरनल स्ट्रक्चर पाहत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला काय ठेवायची, सेपल्स आपल्याला कळाले, पेटल्स आपल्याला कळाले. पहा मित्रांनो आता याच्यामध्ये काय आहे, ही झाले आपले पेटल्स, या झाल्या सेपल्स. बट याच्यामध्ये जे मेन मधलं जे स्ट्रक्चर म्हणजे याला ओव्हरी असं म्हणतात, याला फिमेल सेक्स ऑर्गन असं म्हणतात. फिमेल सेक्स ऑर्गन म्हणजे ओव्हरी, अँड जे हे फिलामेंट जे मोठं गेलेलं आहे म्हणजे मेरिस्टम म्हणजे काय आहे, हे अँड्रोसियम इंटरकोड आहे. त्याच्यानंतर गायनोसियम हे काय असतं, फिमेल सेक्स ऑर्गन असतात. हे जे येलो कलरचे जे पडलेले म्हणजे याला काय म्हणतात, या फिमेल सेक्स ऑर्गन असतात. या आता पहा इंटरनोड शॉर्ट अँड द ॲक्सिस कंडेन्स्ड. आता हे काय आपलं, आपण मेन स्ट्रक्चर पाहिलं, हे झाले फुलाचा देठ म्हणजे फुलाचा देठ. त्याच्यानंतर सेपल्स, पेटल्स, हे झालं गायनोसियम, ह्या झाल्या टेपल्स म्हणजे हे झाले मेल सेक्स ऑर्गन अँड दिस कॉल्ड ॲज द फिमेल सेक्स ऑर्गन. पहा मॉर्फॉलॉजिकल चेंजेस बड टू फ्लावर. आता जे आपलं फूल असतं ते काय डायरेक्ट फूल बनत नसतं, त्याच्यामध्ये अगोदर रिप्रोडक्शन होतं, त्या ठिकाणी बड तयार होतो नोड्सपासून आणि त्याच्यानंतर ते फूल तयार होतं. पहा या ठिकाणी हॉर्मोनल चेंजेस होत असतात. तर पहा इथिलीन इंडिकेट्स फ्लावरिंग इन प्रिन्सिपल अँड द ॲक्झोन प्रमोट फ्लावरिंग इन द पायनॅपल म्हणजे प्रिन्सिपल. पहा काली चरण आ गया. आता याच्यावर आपल्याला या फुलाचे पार्ट कसे लक्षात ठेवायचे, काली चरण आ गया. काली म्हणजे केचं काय म्हणजे सेपल्स, के म्हणजे सेपल्स, चरण म्हणजे पेटल्स, आ म्हणजे अँड्रोसियम, ग म्हणजे गायनोसियम. याला काय म्हणतात, काली चरण आ गया, सेपल्स, पेटल, अँड्रोसियम, गायनोसियम. तर पहा के म्हणजे काय, कॅलेक्स, पेटल्स म्हणजे काय, कोरोला, अँड्रोसियम म्हणजे काय, मेल सेक्स ऑर्गन, अँड गायनोसियम हे काय आहे, फिमेल सेक्स ऑर्गन. आता पहा या ठिकाणी सेपल्स पेटल म्हणजे काय, नॉन असेन्शियल एक्सेसरी पार्ट. कॅलेक्स अँड द कोरोला काय आहेत, नॉन एसेन्शियल एक्सेसरी पार्ट्स आहेत. त्याच्यानंतर मेल सेक्स ऑर्गन अँड फिमेल सेक्स ऑर्गन काय आहेत, असेन्शियल रोल्स पार्ट म्हणजे गायनोसियम, अँड्रोसियम, पेटल, सेपल्स, थॅलॅमेट, रिपिटल, पेडिकल, स्टॉक, प्लॅटफॉर्म, नेटर, ब्रॅक्ट. आता पहा हे पूर्ण फुलाचं स्ट्रक्चर. हे झालं पेडिकल म्हणजे स्टॉक म्हणजे देठ झाला, त्याच्यानंतर त्याच्या खाली काय आपण याच्या ठिकाणी हे काय, हे झाला देठ. त्याच्यानंतर या ठिकाणी जे खालच्या बाजूला एक इंटरकोड आहे त्याला काय म्हणलं, थॅलॅमस. त्याच्यावर हे जे काय झाले सेपल्स, त्याच्यावर झाले पेटल्स. हे झाले अँड्रोसियम म्हणजे मेल सेक्स ऑर्गन अँड द गायनोसियम झालं फिमेल सेक्स ऑर्गन. हे जे साईडच्यावर जर इन्सेक्ट बसला आणि हा जर इन्सेक्ट या ठिकाणी फिमेल सेक्स ऑर्गनवर येऊन बसला तर त्या ठिकाणी रिप्रोडक्शन स्टार्ट व्हायलेले असतं. पहा मित्रांनो, ब्रॅक्ट इज ग्रीन प्रोटेक्टिव्ह फोटोसिंथेसिस. हे जे काही याच्या फुलाचं काही जे काय फोटोसिंथेसिस लेअर आहे हे काय करत असतात, सेपल्स पेटल करत असतात म्हणजे ग्रीन त्या सूर्याचं सनराईज करून ॲब्झर्वेशन करून फोटोसिंथेसिस करत असतात. इफ कलरफुल अट्रॅक्ट पॉलिनेटर म्हणजे हे जे आता पॉलिनेटर पहा या ठिकाणी जे किडे येलेले आहेत ते काय बसत आहेत, याच्यावर काय इन्सेक्ट होत आहेत, कारण त्याला सुगंध म्हणजे त्याच्याकडे काय आहे, एक फॉर्म आहे, त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे अट्रॅक्ट करण्याची. पहा ब्रॅक्ट प्रेझेंट बॅक्टिकेट बिआर ब्रॅक्ट अब्सेंट इरॅबॅक्टिकल ब्रॅक्टिकल प्लांट सी मॅप ब्रॅक्टिकल. आता जे ब्रॅक्टिकल प्लांट्स आहेत त्यांना कसं लक्षात ठेवायचं, सी मॅप. एस म्हणजे सोलोनेसी फॅमिली, एम म्हणजे मालवीसी फॅमिली, ए म्हणजे ॲरिस्टॉटल फॅमिली अँड पोएसी फॅमिली. आपण हे 11th क्लासमध्ये या फॅमिलीचं आपण डिस्कशन केलेलं आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी आता आपण कशाला स्टार्ट करत आहोत, टायपिकल अँजिओस्पर्मिक फ्लावर. पहा कॅपेसेलम शेपिरियल पौज इव्हेंट्स इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन, प्री फर्टिलायझेशन इव्हेंट.
पेअर टू फर्टिलायझेशन गॅमेट फॉर्मेशन प्रेझेंट मायक्रोस्पोरंजिया फिमेल मेगास्पोरंजियस. पहा आता जे प्री फर्टिलायझेशन इव्हेंट आहे पेअर टू फर्टिलायझेशन म्हणजे या ठिकाणी गॅमेट फॉर्मेशन होत आहे. मेल सेक्स ऑर्गन काय मायक्रोस्पोरंजियस अँड द फिमेल सेक्स ऑर्गन काय आहे मेगास्पोरेंजियस. फर्टिलायझेशन गॅमेट्स फ्यूज्ड गॅमेट ट्रान्सफर टू पॉलिनेशन म्हणजे हे फर्टिलायझेशन म्हणजे काय असतं गॅमेटचं फ्यूज जे झायगोट असतो गॅमेट ट्रान्सफर कशावर करावं लागतं पॉलिनेशनवर. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट झायगोट एम्ब्रिओ म्हणजे हे पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट म्हणजे काय झायगोट एम्ब्रिओ. स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर म्हणजे स्ट्रक्चर आता आपण कशाचं स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर पाहत आहोत. मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर इज द अँड्रोशियम म्हणजे ए ऑल स्टेमन इन फ्लावर अँड्रोशियम कंपोज्ड ऑफ द स्टेमन्स. स्टेमन आर द सॅच्युरेटेड आर द फंक्शनल युनिट ऑफ द अँड्रोशियम. आता पहा जे मेल सेक्स ऑर्गन असतं फ्लावरचं ते काय असतं अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे काय स्टेमन. आता ही जी कळी पाहिलेली होती या कळीची म्हणजे काय हे झालं आपलं स्टेमन झालेलं आहे. तर ते स्टेमनचं काय म्हणतं की स्टेमन आर द स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द अँड्रोशियम. फ्युबेसी पी फॅमिली म्हणजे 9 + 1 = 10. सोलेनेसी फॅमिली म्हणजे पोटॅटो फॅमिली काय आहे 5. नंबर इज द या ठिकाणी काय आहे नंबर इज द व्हेरिएबल ठरलेला असतो. विदिन अ फ्लावर द लेंथ ऑफ द स्टेमन नो इवन व्हेरी मस्टर्ड अँड द सॅल्युलर ब्रॅसिकेसी A2 + 4 बिग अँड द स्मॉल. आता पहा या ठिकाणी आपण स्ट्रक्चर कशाचं पाहत आहोत. आता स्ट्रक्चरच आपण स्टेमनचं पाहत आहोत. याच्यानंतर आपण क्वेश्चनसुद्धा या आजच्या चॅप्टरवर पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो आता आपण स्टेमनला स्टार्ट करूया. स्टेमनचं हे झालं आपलं स्ट्रक्चर. आपण पाहिलं की एक दांडी म्हणजे फिलामेंट म्हणजे हे याच्यावर जे आपण येलो कलरचे जे पाहिले त्याला अँथर्स असं म्हणतात. अँथर ते कसे असतात स्मॉल असतात. हे जे फिलामेंट जे लांबची दांडी आहे त्याला काय म्हणतात लॉंग म्हणजे सिलेंड्रिकल स्टॉक असतो. याच्यामध्ये काय कनेक्टिव्ह असतात आणि या जे अँथर आहे हे अंतर बायलोब्ड स्ट्रक्चर असतं. लोब 1 अँड द लोब 2 जनरली बायलोब्ड स्ट्रक्चर. पहा इच लोब हॅज द 2 थिका म्हणजे इच लोब हॅज 2 थिका कंपार्टमेंट. याच्या प्रत्येकी कंपार्टमेंटमध्ये किती 2 थिका असतात म्हणजे डायथिकस. याचं नाव कसं पडलं डायथिकस म्हणजे टोटल थिका = 4 थिका. प्रोक्झिमल एंड आता याचं हे जे प्रोक्झिमल एंड आहे हा जे डिस्टल एंड आहे प्रोक्झिमल एंड डिस्टल एंड पास हे टू द पॉईंट ऑफ द अटॅचमेंट. आता हे प्रोक्झिमल एंड कशाला चिटकलेलं असतं अटॅच टू द खालच्या थॅलेमसला किंवा अटॅच टू द पेटल्स अटॅच टू द सेपल्स. याला काय म्हणतात इपिटॅलस. फॉर एक्झाम्पल सोलेनेसी म्हणजे ब्रिंजल जे आपलं बेंगन असतं. बेंगन म्हणजे वांग. त्या वांग्याचं कसं असतं सोलेनेसी फॅमिलीमध्ये अटॅचड असतं. अटॅचड टू द टेपल्स म्हणजे काही फळं जे असतात ते पानांना चिटकले असतात काही नोड्सला चिटकलेल्या असतात काही फिलामेंट्सला म्हणजे डायरेक्ट थॅलेमसला चिटकलेल्या असतात. पेरिनाथ म्हणजे इफिस म्हणजे लिली आपली जी भेंडी असते ते डायरेक्ट फिलामेंटला चिटकलेली असते. पहा स्ट्रक्चर ऑफ द मायक्रोस्पोरेंजियम. आता हे कशाचं स्ट्रक्चर आहे म्हणजे याचंच आपण काय केलेलं आहे याचंच या ठिकाणी डायरेक्ट आपण स्ट्रक्चर पाहतो. स्ट्रक्चर ऑफ द मायक्रोस्पोरेंजियम. स्ट्रक्चर ऑफ द मायक्रोस्पोरेंजियममध्ये आपण पाहतो की ट्रान्सवर्स सेक्शन टिसिम म्हणजे याचं आपण कसं अँटी लॉंगिट्युडनल न कापता आपण याचं कसं कापलेलं आहे ट्रान्सवर्स म्हणजे याचा या प्रकार लोब 1 अँड द लोब 2. आता पहा याच्यामध्ये काही गॅप्स असतात त्या गॅप्सला कनेक्टिव्ह असं म्हणतात. दिस गॅप इज नॉट बिटवीन 2 लोब्स बट इट इज द प्रेझेंट इन द 2 थिका इन द सिंगल लोब. हे काही लोबमध्ये गॅप नाही ते गॅप कशामध्ये आहे त्या ठिकाणमध्ये गॅप आहे. प्रत्येकी इच लोब इच सिंगल लोब. आता पहा गॅप वेन अँथर इज यंग इट कॉल्ड ॲज द थिका. ज्यावेळेस अँथर हा यंग असतो म्हणजे आता याच्यामध्ये डेव्हलपमेंट ज्यावेळेस चालू असतो ज्यावेळेस ते यंग असतो त्याला काय म्हणतात त्यावेळेस त्याला थिका असं म्हणण्यात येतं. लॅटर दिस थिका कंटेन मायक्रोस्पोर सो इट विल बी कॉल्ड मायक्रोस्पोर अँजिया. आता याचं नाव मायक्रोस्पोर अँजिया का पडलं त्याच्यानंतर ते काय करतात आता थिकाचं ते डेव्हलपमेंट होऊन त्याच्यानंतर ते कशामध्ये मायक्रोस्पोरेंजियामध्ये स्टार्ट होतं. लेटर मायक्रोस्पोर गेट कन्वर्टेड इंटू द पोलन ग्रेन. आता हे मायक्रोस्पोर्स नंतर त्याच्या कशामध्ये कन्वर्ट होतात पोलन ग्रेन. दे आर नाव कॉल्ड ॲज द पोलन सॅक्स. पोलन ग्रेनलाच पोलन सॅक्स असं म्हणण्यात येतं. आता पहा या ठिकाणी आपण डायरेक्ट झूम करून या ठिकाणी आता मेन स्ट्रक्चर आपण
पाहत आहोत स्ट्रक्चर ऑफ द मायक्रोस्पोरेंजिया डिटेल स्ट्रक्चर आपण पाहत आहोत। आता याच्यामध्ये काय ऑल ऑफ द अँथर्स असतात। पहा मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, यावर एक तर प्रश्न नीटच्या परीक्षेमध्ये विचारला जातो। ऑल ऑफ द अँथर डिटेल स्ट्रक्चर आपण पाहत आहोत, याचं डिटेल स्ट्रक्चर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपण पाहतो की हे थिका आहेत, हे दोन बायलोब्ड स्ट्रक्चर झालेले आहेत। आता एका कडीकून पाहू आपण, एव्हरी थिका हॅज द थाउजंड ऑफ द स्पोरेंजिया नाउ सेल कनेक्टेड टू लोब अँथर कनेक्टिव्ह। आता या दोन्ही लोबचं कनेक्शन करण्याला काय म्हणतात, कनेक्टिव्ह असं म्हणतात। स्टराईल सेल्स, या कनेक्टिव्ह मध्ये कशा सेल्स असतात, स्टराईल सेल, म्हणजे हे कशाचं काम करतं, हे फ्युकॉलचं काम करतं, म्हणजे दोन लोबांना एकत्रितपणे चिटकून धरण्याचं काय काम करतं, हे कनेक्ट टू द लोब ऑफ द अँथर पाहायला मिळतात। स्ट्रोमियम, या ठिकाणी जे गॅप असतं त्याला स्ट्रोमियन असं म्हणतात, आउटर मोस्ट लेअर। आता पहा, हे जे थिका आहे, या थिकाला या पॉलन ग्रेन पॉलन सॅक्सला वेगवेगळ्या वॉल्सने प्रोटेक्शन दिलेलं असतं। तर या प्रोटेक्शन मध्ये एक नंबरची जी वॉल असते आउटर मोस्ट एपिडर्मिस म्हणजे आउटर लेअर, आणि सेकंडला जी वॉल असते तिला एंडोथिसियम म्हणतात, इनर टू द एपिडर्मिस। थर्ड नंबरला असतं त्याला मिडल लेअर्स असं म्हणतात, आणि फोर्थ नंबरला असतं याला टेपिटम असं म्हणतात। या चारीवर सुद्धा एक म्हणजे या कोणच्यावर एक प्रश्न पडणे सांगता येत नाही, पण या जे स्ट्रक्चर ऑफ द मायक्रोस्पोरेंजियम आहे यावर एक तरी प्रश्न विचारलाच म्हणजे 100% गॅरंटीने विचारला जातो। तर एक नंबरला आउटर मोस्ट एपिडर्म, एंडोथेसियम, मिडल लेयर्स अँड द टॅपिटम। आता आपण या प्रत्येक लेयरचा या ठिकाणी आपण फंक्शन पाहू। इट कॅन रिप्युटर लेंगेटिव्ह वाईज ग्रूज विच रिप्युटर टू रिलीज पॉलन्स। पहा, 4 वॉल्स लेयर टू द यंग अँथर, या यंग अँथरला 4 वॉल्सने लेयर दिलेले असते, याला सेल्स ऑफ द स्पोरॅन्जिनियस टिश्यू असं म्हणतात। पहा, एक नंबरला आउटर मोस्ट एपिडर्मिस, त्याच्यामध्ये सिंगल लेयर, ही कशी असते, सिंगल लेयर स्ट्रक्चर असते, त्याला प्रोटेक्शन कशाने दिलेलं असतं, प्रोटेक्टिव्ह नेचर। त्याचा नेचर कसं आहे, प्रोटेक्टिव्ह नेचर। होमोजेनियस टिश्यू म्हणजे अलाइक कम्पॅक्टली पॅक्ड, याचं कसं आहे पूर्णपणे पॅक्ट करतं, कशाला, थिकाला पॅक्ट करायला असतं। एंडोथेसियम सिंगल लेयर थिकिंग म्हणजे पण याची लेयर कशी असते, अगदीचे पातळ थिकिंग वॉल असते, म्हणजे अल्फा सेल्युलस फायबर्स पासून तयार झालेली असते। 3 नंबरची म्हणजे मिडल लेयर इपिमेगल्स म्हणजे मरल, शॉर्ट लिव्ड, हे थोड्या दिवसासाठी जिवंत असते, त्याच्यानंतर ती लेयर मरायला स्टार्ट होते। 4 नंबर टॅपिटम न्यूट्रिएंट द डेव्हलपमेंट पॉलन डेन्स ब्रोटोप्लाझ्म। पहा, 1 2 3 ह्या 3 लेयर प्रोटेक्शनचं काम करतात, आणि जे 4 टॅपिटम आहे ते न्यूट्रिएंट या फुलाला ते काय अन्न पोहोचवण्याचं काम करत असतं, ते रिप्रोडक्शन ऑफ द पार्टला। हे झालं आपलं स्ट्रक्चर ऑफ द मायक्रोस्पोरेंजियम। यावर आपण काही प्रश्न काढलेले आहेत, त्या प्रश्नाचा आपण सविस्तर पाहू। पहा, क्वेश्चन काय म्हणतो, अ टायपिकल अँजिओस्पर्म अँथर डायडॅश विच इज लोब हॅव्हिंग डायडॅश थिका दॅट इज आर। पहा, टिपिकल अँजिओस्पर्म अँथर कसं असतं, बायलोब्ड विथ म्हणजे बायलोब्ड म्हणजे फर्स्टला काय येणार, बायलोब्ड। हॅव्हिंग किती थिका असतात, हॅव्हिंग किती थिका असतात, 4 हॅव्हिंग 2 थिका। पहा, ईच लोब म्हणाले काय म्हणते, अ टिपिकल अँजिओस्पर्म अँथर किती लोब असतात, 2 लोबचं असतं, बट ईच लोब हॅव्हिंग 2 थिका अँड दॅट इज दे आर कॉल्ड डायथिकस। हे झालं बायलोब्ड 2 अँड द डायथिकस। ए ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन। ऑप्टन थिका इज सेपरेटेड बाय, आता ऑप्टन थिका हे कशाच्या नंतर सेपरेटेड केले जातात, ट्रान्सवर्स, लॉंगिट्युडनल, डायगोनल, बोथ ए अँड बी। तर सेकंड ऑप्शन म्हणजे लॉंगिट्युडनल म्हणजे असं उभ्या ह्याने कापून आपण कशाचं काय करू शकतो, थिकाचं आपण सेपरेशन करू शकतो इच 2 लोबमध्ये। अरेंज मायक्रोस्पोरेंजिया वॉल इज द सिक्वेन्स ऑफ द आउटर। आता आपण पहा, या वॉल जे अँथरला जे प्रोटेक्शन दिलेलं असतं त्या वॉलचं सिक्वेन्स वाईज कसं असतं, इपिडर्मस म्हणजे आउटर मोस्ट लेअर, त्याच्यानंतर सेकंडला येतं 2 नंबरला येतं एंडोथेसियम, त्याच्यानंतर एंडोथेसियम, मिडल लेयर अँड द टॅपिटम। बी ऑप्शन इज द करेक्ट, एपिडेमिस, एंडोथेसियम, मिडल लेयर अँड द टॅपिटम। हे झालेलं आहे आपलं सेक्शुअल रिप्रोडक्शनचा एक पार्ट, म्हणजे पार्ट 1 ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन। आपण पाहिलेलं की या फुलाचं जे आपण पूर्णपणे स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट आपण या ठिकाणी पाहिलेले। मित्रांनो, थँक्यू, जय हिंद। व्हिडिओला लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी स्किप करू नका, प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपण जे 1-1 12वीचे 12चे पूर्णपणे आपण चॅप्टर्स पाहणार आहोत। थँक्यू मित्रांनो, जय हिंद।